व्हिडिओ व्हायरल पण झाला. रवी माझी इतकी चिडचिड होते ना, काय सांगू तुला. किती एफर्ट्स घेतले होते आपण या सगळ्यासाठी. त्या पूर्वीचं स्थळ गाळे पाटलांना दाखवण्यापासून, सिद्धू आणि पूर्वीला मंदिरात भेटवण्यापासून ते अगदी त्यांच्या एंगेजमेंट पर्यंत सगळं मी प्लॅन केलं होतं. आणि त्या मूर्ख सिद्धिराजमुळे काहीतरी वेगळंच घडतंय. आय फील लाईक अ लूजर. मला चिंता आपल्या बिझनेसची. हा फायनान्स गेला तर परत नव्याने सुरुवात करावी लागेल. त्याचं काय करणार आहोत आपण? आय एम सेन्सिंग अ मेजर लॉस हिअर. मेजर लॉस तर आपला अजून एक होणार आहे रवी. व्हॉट कुड बी मोर इम्पॉर्टंट दॅन दिस सुपर्णा? रवी अरे, एक वेळ जरी भावनाचं लग्न झालं असतं तरी आनंदीला एक्सेप्ट करणारा नवरा तिला मिळणं शक्यच नव्हतं. तिचं एज, तिची पत्रिका हे सगळं बघता शक्यच नव्हतं. पण सिद्धू जर भावनाचा नवरा असेल तर तो आनंदीला एक्सेप्ट करणारच. आणि तिच्या खर्चाची चिंता करायची गरज नाहीये त्यांना. सिद्धूला आनंदी आवडते आणि आनंदीलाही तो आवडतो. याचा अर्थ का एका प्लॅनच्या फेलियरमुळे आवर होल वर्ल्ड इज गॉना फॉल अपार्ट. तेच तर. सुपर्णा, हा बोल सुपर्णा. अगं काय बोलू, इंटरनेटवर व्हायरल झालाय ते सिद्धू आणि भावनाचा व्हिडिओ. काय सांगतेयस, खरंच की काय? काय होऊन बसलं ग हे? आमचा सोन्यासारखा सिद्धू कोणाच्या जाळ्यात बसला, बघितलंस ना? ते जाऊ दे ग, ते इम्पॉर्टंट नाहीये. मी तुला वेगळ्याच गोष्टीसाठी फोन केला होता. या सगळ्यामुळे सिद्धू आणि पूर्वीचं लग्न कॅन्सल झालंय. तुला माहितीये ना, या लग्नावर आमचे किती फ्युचर प्लॅन्स अवलंबून होते. ते सगळ्याच वाटोळ झालं. ते तर आहेच, पण आपण तरी काय करणार ना आता? व्हॉट डू यू मीन काय करणार? तिकडे काय चाललंय सांग मला. हे बघ, सिद्धू आणि पूर्वीला लग्न करायला सगळे कन्व्हिन्स करतील ना? तू बरी आहेस ना सुपर्णा? अख्ख्या गावासमोर त्याने कबूल केलं की भावनासोबत लग्न केलंय. आणि पूर्वी आता का लग्नाला तयार होईल त्याच्यासोबत? आई, आजी, पप्पा कोणाचं काहीच ऐकत नाहीये सिद्धू. अरे एक मिनिट. आणि तुला असं वाटत असेल की मी त्याला समजावून सांगावं तर ते इम्पॉसिबल आहे. समजतंय तुला? तुम्हाला इतकी मूर्ख समजतेस का सुपर्णा? तुझ्या तालावर मी कधी नाचणार नव्हतेच.